जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने तुम्हाला आणि मला हे सकाळची वेळ दाखवली, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आज असे जगामध्ये कितीतरी लोक आहेत की आजचा दिवस त्यांना दिसला नाही. ते अशक्त आहेत, ते चालू शकत नाही, ते उठू शकत नाही, बसू शकत नाही. आणि प्रियांनो, ज्यांना देवाने 2 हात 2 पाय आणि चांगले अवयव शरीरासाठी दिलेले आहेत, त्या अवयवांचा उपयोग आपण जिवंत देवाच्या गौरवासाठी करणार आहोत. कारण देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे आणि देवाने हा सुंदरसा दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दाखवला आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू आमच्या संगती तू बोल आणि तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर. आज जे तुझे लोक वचन ऐकतील, प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य करा. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या वेळेस तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. माझ्या विचारांचा ताबा तू घे, माझ्या शरीराचा ताबा तू घे, माझ्या आत्म्याचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आमचं जीवन बदलल्या जाऊ दे. आम्ही तुझी सेवा करावी, आम्ही तुला धन्यवाद द्यावा, आम्ही तुला गौरव द्यावं. यासाठी प्रभू येशू, आज या सकाळच्या वेळी आमच्या प्रत्येकाचं जीवन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही समर्पित करीत आहोत. प्रभू, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलाय, ज्यांनी चॅनल लाईक केलाय, इतरांपर्यंत देवाचं वचन पोहोचवत आहेत, प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक परिवाराला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत कलस्सईकरास पत्र याचा 4 अध्याय 2 वचनापासून मध्ये आपण मनन करणार आहोत. तर तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचं आभार मानत आहे की प्रियांनो, खरोखर तुम्ही आजपर्यंत प्रतिसाद देत आहात आणि इथून पुढे देखील प्रतिसाद देत राहाल. प्रियांनो, माझ्या आणि माझ्या परिवारासाठी तुम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आम्ही देखील प्रार्थना करत आहोत आपल्यासाठी आणि तसेच आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानत आहे की तुम्ही आजपर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब केलेलं, इतरांपर्यंत देवाचं वचन पोचवत आहे, सेवा करत आहे, इतरांसाठी प्रार्थना करत आहे. त्याबद्दल देवा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. तर चला आता आपण देवाच्या वचनाकडे आपण वळूया. प्रियांनो, आजचं वचन आहे कलस्सईकरास पत्र याचा 4 अध्याय 2 वचन की प्रार्थनेत तत्पर असा व तिच्या उपकार स्तुती करीत जागृत राहा. प्रियांनो, प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आता प्रार्थनेवरती आपण निरनिराळे संदेश ऐकले असतील, प्रार्थनेवरती खूप संदेश ऐकले असतील, परंतु प्रियांनो, मी या सकाळच्या वेळेस तुम्हाला एक छोटासा संदेश जो देवापासून आलेला आहे तो तुम्हाला सांगत आहे की प्रार्थना ही ख्रिस्ती मनुष्याच्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रार्थना ही पाहिजे. आज असे अनेक लोक आहेत, आज असे अनेक तरुणी आहे, आज असे अनेक वृद्ध आहेत की ते देवापासून दूर आहे, प्रार्थनेपासून दूर आहे, परंतु ते त्यांच्या नावावरती ख्रिस्ती या नावाचा शिक्का पडलेला आहे, परंतु प्रार्थनेपासून दूर आहे. त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही. आणि जर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये जर प्रार्थना नाही तर आमचं जीवन शून्य असं आहे. आम्ही ख्रिस्ती जीवन, धार्मिक जीवन, पवित्र जीवन प्रार्थनेशिवाय जगू शकत नाही. आणि प्रियांनो, आता काही लोकांना अजूनही माहिती नाही की प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे आम्ही देवासंगती बोलणे. जसं आम्ही एकमेकांसंगती बोलतो तसं आम्ही आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या संगती आम्हाला बोलायचं आहे. प्रार्थना
ही प्रार्थना आमच्या जीवनामध्ये अशी आहे की आमची एक प्रार्थना इतरांचा जीव वाचू शकते. आमची प्रार्थना इतरांना संकटातून बाहेर काढू शकते. आमची प्रार्थना एखाद्याला आरोग्य देऊ शकते. आमची प्रार्थना एखादा व्यक्ती नाशाच्या मार्गाकडे जात असेल तर त्या नाशाच्या मार्गातून त्याला बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रार्थनेत आम्ही तत्पर असायला पाहिजे. तत्पर म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेस आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तत्पर म्हणजे, तत्पर या शब्दाचा अर्थ की आम्ही प्रार्थनेमध्ये सर्वदा जाग राहिलं पाहिजे. प्रार्थना ही आम्ही करत राहिलं पाहिजे. प्रार्थनेला आम्ही टाळलं नाही पाहिजे आमच्या जीवनामध्ये. जर आम्ही प्रार्थनेला टाळतो तर आमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे. अनेक कुटुंब प्रॉब्लेममध्ये आहेत. अनेक कुटुंब संकटामध्ये आहेत. अनेकांचे तरुणांचे जीवन वाईट मार्गाला लागले. अनेक तरुणी आहेत की त्या नाशाकडे जात आहे. याचं कारण असं आहे की प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही आहे. देवाला ते प्रथम स्थान देत नाही आहे. फक्त नाताळ, ईस्टर, गुड फ्रायडे सणावाराचेच आम्ही ख्रिस्ती आहोत का? जर आम्ही विचार केला आमच्या जीवनामध्ये, जर आम्ही विचार केला की देवाने आमच्यासाठी सर्व काही केलेलं आहे, परंतु आम्ही देवासाठी काय करत आहोत? कारण प्रार्थना जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही आमचं जीवन जगू शकत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकत नाही. प्रार्थना हे देवासंगती संबंध जोडण्याचं साधन आहे. प्रार्थना हे देवासंगती बोलण्याचं साधन आहे. प्रार्थना ही देवाशी मैत्री करण्याचं साधन आहे. आणि म्हणून प्रार्थना ही आम्हाला सर्व सैतानी अंधकाराच्या शक्तीवरती विजय देणारी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रार्थनेमध्ये आम्ही तत्पर असायला पाहिजे. तत्पर, कधी पण आम्ही तयार राहिलं पाहिजे. कंटाळा हा आमच्या जीवनामधून काढला पाहिजे. कंटाळा आमच्या जीवनामधून काढला पाहिजे. कारण कंटाळा आणणारा आमच्या जीवनामध्ये कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नाही तर तुमचा शत्रू जो सैतान दुष्ट आहे, तो तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी एक आळस तुमच्या जीवनामध्ये तो करत असतो. आम्ही काय विचार करतो, चला आज आम्ही प्रार्थना करत नाही, आम्ही उद्या करू. परंतु प्रियांनो, उद्यापर्यंत 24 तासात आमच्या जीवनामध्ये कोणता बदल होईल, कोणत्या घटना होतील हे आम्हाला माहीत आहे का? नाही. परंतु जी एक आमची प्रार्थना आहे ती आम्हाला दिवसभर जगण्यासाठी सहाय्य करते. ती आम्हाला आमच्या कामामध्ये सामर्थ्य देते. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती आम्हाला चालवते. आम्हाला सर्व वाईट बंधनापासून ती सोडवते. आमचं सर्व अशुद्ध आत्म्यांपासून, सर्व दुष्ट शक्तीपासून प्रार्थना ही आमचं संरक्षण करते. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये प्रार्थना पाहिजे. मी म्हणत नाही की ख्रिस्ती लोक जे नावाचे ख्रिस्ती आहेत ते नावाचेच ख्रिस्ती राहणार आहे. कारण नावाचे ख्रिस्ती फक्त मटण आणि बिर्याण्या आणि चांगलं गोष्टींच्या मागं राहतात प्रियांनो. फक्त खायच्या मागं राहतात. प्रार्थना त्यांच्या जीवनामधून गेलेली आहे. सकाळी 8, 9, 10 वाजता त्यांचे लेकरं उठतात, ते स्वतः उठतात, परंतु देवाची प्रार्थना करत नाही. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सुख आलं तर आम्ही देवाला विसरून जातो. आणि मग जेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख येतात, जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट येतात, मग त्यावेळेस आम्ही आमच्या जिवंत देवाला आम्ही दोष देत असतो की देवा, आम्ही तुझे लोक असूनही देखील तू आमचं ऐकत नाही. काय ऐकणार आहे तुमचं? तुम्ही जर प्रार्थना करत नाही, तुम्ही जर देवाला प्रथम स्थान देत नाही, तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जीवन नाही, त्याच्या वचनाप्रमाणे चालत नाही, तर परमेश्वर देव तुमच्यासाठी आशीर्वाद का देईल? याचा अर्थ आमचा देव निष्ठुर नाही. तो सर्वांवरती प्रीती करतो. परंतु प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही आज देवाचं वचन सांगत आहे की प्रार्थनेत तत्पर असा. बघा, प्रार्थनेत तत्पर असा. जे लोक प्रार्थनेमध्ये तत्पर आहे त्यांचं जीवन बदललेलं आम्हाला दिसत आहे. मी म्हणत नाही त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे, त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी असतील. नाही प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीला सर्व गोष्टीतून जावं लागतं. परंतु ज्याच्या संगती परमेश्वर आहे, ज्याच्या संगती प्रार्थना आहे, तो विजयशाली जीवन जगत असतो प्रियांनो.
मी म्हणतो ज्याच्याकडं गाडी आहे, ज्याच्याकडं बंगला आहे, ज्याच्याकडे सर्व गोष्टी आहे, त्याच्याकडं देव आहे असं म्हणत नाही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये जगताना बघितलेलं आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे परंतु ते अक्षरशः आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना ते असफल राहिलेले आहेत. त्या ठिकाणी फक्त देव बापच काम करतो आणि त्या ठिकाणी फक्त तुमची आणि माझी प्रार्थनाच त्या व्यक्तीचं जीवन बदलू शकते प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रार्थनेमध्ये तत्पर असायला पाहिजे. पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतं, व तिच्या उपकार स्तुती करी जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. उपकार स्तुती करीत आम्हाला जागृत राहायला पाहिजे. देवाला आम्ही उपकार स्तुती द्यायला पाहिजे. उपकार स्तुतीत करीत आम्ही जागृत राहायला पाहिजे. जागृत राहायला पाहिजे. आम्ही आत्म्याने जागृत राहायला पाहिजे. आम्ही शरीराने जागृत राहायला पाहिजे. आम्ही देवाच्या वचनामध्ये जागृत राहायला पाहिजे. आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही जागृत राहायला पाहिजे. आम्ही देवाच्या मैत्रीत आम्ही जागृत राहायला पाहिजे. आम्ही देवाच्या विश्वासामध्ये टिकून राहण्यामध्ये जागृत राहायला पाहिजे. आता मला वेळ पुरणार नाही की तुम्हाला हे सांगता प्रियांनो. आणि म्हणून या सकाळच्या समय खूप सुंदरसं वचन आलेलं आहे की प्रार्थनेत तत्पर असा व तिच्या उपकार स्तुती करी जागृत राहा. प्रियांनो, प्रार्थना जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आजच आपण निर्णय घेऊया आपल्या जीवनामध्ये की प्रभू मी आजपासून तुझे प्रार्थना करेल. आणि मग तुमची प्रार्थना इतरांचे जीवन बदलू शकेल. तुमची प्रार्थना तुमचं कुटुंबामध्ये शांती आणेल. तुमची प्रार्थना तुमच्या घरामध्ये आरोग्य आणेल. तुमची प्रार्थना तुमच्या घरामध्ये समृद्धी आणेल. तुमची प्रार्थना आपल्या देशाला वाचवेल. तुमची प्रार्थना तुमची गरजा भागवेल. तुमची प्रार्थना तुमचं जीवन बदलून टाकेल. तुमची प्रार्थना तुमच्या लेकरांचं जीवन बदलून टाकेल. तुमची प्रार्थना तुमच्या लेकरांचं जीवनाचं रक्षण करेल. तुमची प्रार्थना जे नाशाकडे चाललेले आहेत त्यांना प्रकाशात आणण्याचं काम करेल. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये जे सामर्थ्य आहे ते कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. म्हणून प्रियांनो, प्रार्थना 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 ही आपल्या जीवनामध्ये पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाच्या पवित्र चरणाजवळ समर्पित होऊया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवबापा, खरोखर तू आम्हाला प्रार्थनेच्या बद्दल तू सांगून पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये तू जागृती केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आम्ही जगातील भौतिक गोष्टींवरती अवलंबून राहतो, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, तू जिवंत देव आहे. तुझी आराधना, तुझी प्रार्थना, तुझे उपास करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, सर्व दुष्टाचार, सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये आमच्या जीवनामधून तू काढून टाक. हो प्रिय प्रभू येशू, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. ही सकाळची प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, तू तुझ्या लोकांसंगती तू बोल, त्यांना तू दर्शन दे. त्यांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. ओ प्रभू, तू प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांना बंद मुक्त कर. त्यांना आरोग्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. जे सैतानी बंधनामध्ये आहे, दुष्टाच्या बंधनामध्ये आहे, ते सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. प्रत्येकाला आरोग्य तू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, तुझ्या प्रिय दास दासींना तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू भर. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलण्याचे संदेश असू दे. हो प्रभू येशू, आम्ही जे काही प्रार्थना करीत आहोत त्या सर्व प्रार्थनेचं उत्तर प्रभू तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष्य असतील, काही प्रार्थना असतील, त्या 9730301668 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला टाका किंवा संदेश मेसेज टाईप करून टाका किंवा व्हिडिओ टाकून आम्हाला साक्ष देऊ शकतात. आम्ही ती साक्ष चॅनलला देण्याचा प्रयत्न करू, कारण तुमच्या साक्षीद्वारे अनेक लोकांचं जीवन बदलू शकते. होय प्रियांनो,
प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सामर्थ्याने भरत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या सकाळच्या वेळेस तुम्हाला आरोग्य देत आहे आणि हे साक्ष तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देत आहात. माझा विश्वास आहे देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.